दुर्घटना घटना घडलेली आहे. सगळं तुम्ही कार बघू शकता, पूर्ण कार जळाली आहे. 2 अनोळखी व्यक्ती येऊन स्कूटी घेऊन आले. गाडीच्या इथे माझ्या गाडीच्या समोरच स्कूटी लावली त्यांनी. एकाने त्याच्यामधलं दोन्ही जणांनी मास्क घातलेला, पण त्यातला एक उतरला, गाडीतनं स्कूटीवरनं उतरला. पेट्रोल जिथनं गाडीचं आपण पेट्रोल भरतो ज्या भागाने, त्या बाजूनी आला होता त्याच्याकडे. त्याने इमिडिएटली त्याच्या गाडीला त्यांनी पूर्ण टायरच्या खालच्या साईडला आणि पेट्रोल जिथनं भरतं तिथे त्यांनी हे टाकला, पेट्रोल टाकला आणि पेट्रोल टाकून त्याच्यानंतर त्यांनी आग लावला. जसा आग लावायच्या आधी दुसरा जो माणूस होता त्यांनी जे स्कूटी चालू करून रेडी ठेवलेला, त्याच्यानंतर त्यांनी आग लावून लगेच तो त्याच्यामध्ये धावत आग लावला आणि लगेच जाऊन स्कूटीवर बसून धावत निघून गेला. 3:58 मिनिटांनी झाली. मला 3:18 कॉल आला. ठाणे बोलून तरी 30 ते 40% जळाली होती. आम्ही सगळेजण मिळून, माझे शेजारी आणि बाकीच्या लोकांनी मिळून, सगळ्यांनी मिळून आग विझवायचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या गाड्यांचे फायर एक्स्टिंग्विशर काढून आम्ही गाडी पूर्ण विझवली. त्याच्यानंतर फायर ब्रिगेडची गाडी आली. फायर ब्रिगेडची गाडी आणि पोलीस सहकारी लोक आले माझ्याकडनं. माझ्या मदतीला पूर्ण मदत केलं आहे. पूर्ण गाडीचा आग विझवला, पण गाडी पूर्ण तिथपर्यंत गाडी पूर्ण जळाली. सोसायटी आहे मागे, जी सोसायटी तुम्ही बघू शकता, गोकुलधाम सोसायटी आहे. ही घटना सागाव मानपाडावर डोंबिवली ईस्टमध्ये झालेली आहे. माझी गाडी अर्टिगा आहे, मारुती सुझुकीची अर्टिगा VXI CNG सिल्वर कलरची गाडी आहे. माझ्या गाडीचा नंबर आहे MH05FV 1998. तुम्हाला कोणावरती संशय आहे का? नाही मॅडम, तसा तर काही संशय नाही आहे मला कोणाशी. माझा काही वादविवाद किंवा माझ्या घरच्यांचा काही वादविवाद तसं झाला नाही आहे. मला कोणावर संशय तर नाही आहे. पण प्लीज मी रिक्वेस्ट करेन तुमच्या माध्यमातून की जे सोशल मीडिया किंवा जे अदर लोक आहेत त्यांच्याकडनं पण रिक्वेस्ट करेल पोलीस अधिकाऱ्यांना की प्लीज माझ्याकडनं हे करून घ्या, की म्हणजे ॲटलिस्ट चौकशी करा की कोणी केलं आहे आणि कसं का केलं आहे त्यांनी ही गोष्टी. हे माझ्या गाडीसोबत झालं आहे. उद्या उठून लोकांच्या गाडींसोबत पण होईल. आता माझी गाडी ही CNG गाडी, जर तुम्ही बघू शकता CNG गाडी उठून तर मोठा ब्लास्ट झाला असता. मोठ्या प्रमाणे काय थोडक्यात घटना घडली आहे ते आता मीच हे मान्य करू शकतो, आणि मोठ्या प्रमाणात झाला असता ही घटना. तर मी हे रिक्वेस्ट करेन की जो कोणी केला असेल त्याला लवकरात लवकर पकडावे. आणि अजून एक रिक्वेस्ट आहे, इथले जे आपले हे आहेत पॉलिटिशियन आहेत त्यांना एक रिक्वेस्ट आहे इथले, की या स्ट्रीटला ना एकतर या रोडला ना CCTV कॅमेरा नाही. तर त्याच्यामुळे मला आता प्रॉब्लेम येतो की ज्या स्कूटीने ते लोक आलेले ना, त्या स्कूटीचा नंबर मला भेटत नाही. तर ते पण मला एक रिक्वेस्ट असेल की म्हणजे आता ही घटना तर घडली, ठीक आहे, जे झालं ते झालं आहे नुकसान, पण ह्याच्या पुढे दुसऱ्यांच्या गाडीसाठी किंवा माझीच दुसरी गाडी त्याला काही नको व्हायला, म्हणून CCTVची मागणी करतो की CCTV कॅमेरा ॲटलिस्ट लावावा याच्यातनं. जिथे मी राहतो तिथला नियरेस्ट पोलीस स्टेशन जो आहे मानपाड पोलीस स्टेशन केलं आहे, FIR जनरेट केलं आहे. FIR